नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MA05 ऑटो व्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून मला खूप साऱ्या कमेंट्स आणि मेसेज Instagramवर असतील किंवा Facebookवर असतील किंवा YouTubeवर असतील, असे कमेंट्स आणि मेसेज खूप येत आहेत की दादा, परमिट कधी सुरू होणार. अनेकांनी तर रिक्षा घेण्यासाठी पैसे साठवून ठेवलेत, तर काही जणांनी लायसन्स आणि बॅच काढून ठेवलेत. पण परमिट काढायची जी खिडकी आहे, जिथून परमिट भेटतं ती जी खिडकी आहे, तर ती आरटीओची खिडकीच बंद आहे. 9 मार्च रोजी प्रताप सरनाईक सरांनी घोषणा केली आणि त्या दिवशीपासून सगळं ठप्प झालं. या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. परमिट चालू होतील का? झाले तर कधी होणार? सरकार नेमकी काय खिचडी शिजवतंय? तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ विना स्किप करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हा व्हिडिओ तुमच्या रिक्षा मित्रांना शेअर नक्की करायचा आहे. तर मंडळी, पहिला मुद्दा बघूयात. परमिट बंद होण्यामागची खरी अदृश्य कारणं. तर बघा, सरकार म्हणतंय वाहतूक कोंडी आणि प्रदूषण. पण नेमकी परिस्थिती काय आहे? अवैध रिक्षांचा सुळसुळाट. शहरात आधीच इतके रिक्षा आहेत की अधिकृत चालकांना भाडं मिळेनासं झालंय. परप्रांतीय घुसखोरी बघूयात. तर आधीच परमिट देताना आधी जी कागदपत्रांची फेरफार झाली, त्यामुळे आता सरकार घाबरलंय. सरकार आता नव्या धोरणाची तयारी तर करत नाहीये. म्हणजे सरकारला आता रिक्षा व्यवसायाचं कॉर्पोरायझेशन करायचं आहे का? उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक रिक्षांना प्राधान्य देणे. तर यावर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की मांडा. तर मंडळी, आता दुसरा मुद्दा बघूयात. लोकांचे काय म्हणणे आहे? तर मंडळी, मी काल काही भावांशी बोललो. तर एक भाऊ मला म्हणाला, दादा, माझ्याकडे नोकरी नाहीये म्हणून मी रिक्षा घेण्याचा विचार केला, पण आता परमिटच मिळत नाहीये, तर मी आता काय करू? लोकांमध्ये संताप आहे. पण ज्यांच्याकडे जुनी परमिट आहेत, जुन्या रिक्षा आहेत, त्यांना वाटत आहे की कॉम्पिटिशन जे आहे ते कमी झालं पाहिजे. पण जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी हा अन्यायाचा डोंगर आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? ही बंदी योग्य आहे का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आता महत्वाचा मुद्दा बघूयात. परमिट कधी चालू होऊ शकतात? मंडळी, SOP ची वाट. परिवहन विभाग आता नवीन SOP म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करत आहे. जोपर्यंत हे नवीन नियम कॅबिनेटमध्ये मंजूर होत नाहीत, तोपर्यंत स्थगिती उठणार नाही. मंडळी, परमिट हे चालू होणार आहे, पण त्यावर स्थगिती आणली आहे. आता तरी परमिट चालू झालेलं नाहीये, पण परमिट हे नक्की चालू होणार आहेत. पण त्यासाठी काही वेळेचा कालावधी लागणार आहे. अंदाजे सांगायला गेलं तर पावसाळी अधिवेशनानंतर यावर मोठा निर्णय होऊ शकतो. सरकार कदाचित लॉटरी पद्धत पुन्हा आणू शकतं किंवा मराठी भाषेची अट घालून मर्यादित परमिट देऊ शकतं. तर मंडळी, माझं वैयक्तिक मत सांगायला गेलं तर मला असं वाटत आहे की सरसकट बंदी घालण्यापेक्षा सरकारने आता फिल्टर लावायला पाहिजे. म्हणजेच ज्याला मराठी येते त्यालाच परमिट द्या. जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे त्यालाच परमिट द्या. ज्याच्याकडे नोकरी नाहीये अशा लोकांनाच परमिट द्या. कारण या बंदीमुळे काळा बाजार देखील खूप वाढला आहे. तर हे आता थांबलं पाहिजे. सरकारला माझी एकच विनंती आहे, गरिबांच्या पोटांवर पाय देऊ नका. नियम कडक ठेवा, नियम कडक करा, पण खिडकी उघडी ठेवा. तर मंडळी, सध्या तरी आपल्याला वाट पाहण्याशिवाय कुठलाही मार्ग नाहीये. पण तरीही आपण शांत बसून चालणार नाही. हा व्हिडिओ होईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात, तुम्ही परमिटची वाट बघताय का, हे कमेंटमध्ये, तुम्ही कुठल्या शहरातून बोलताय ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमची व्यथा जी आहे ती कमेंटमध्ये मांडा. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जास्तीत जास्त कमेंट करा, कारण तुमच्या जास्तीत जास्त कमेंट खूप महत्वाच्या आहेत. तर यावर आपण आणखी एक दुसरा व्हिडिओ बनवू, ते तुमच्या कमेंटवर अवलंबून आहे.
तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट कराल तेवढ्या लवकरात लवकर आपण एक नवीन व्हिडिओ सुद्धा बनवूयात. तर चला तर मंडळी लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुम्ही जर आपल्या MH05 ऑटो व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला रिक्षाच्या रिलेटेड असेच खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर चला मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.